महत्त्वाची बातमी, नागपुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होईल। तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरण आज होणार आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे अशा प्रकारचा भला मोठा रॅम्प या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। याच रॅम्पवरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटायला जाणार ही तयारी आपण बघू शकतो। जवळपास 50,000 महिला जे आहे त्या या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये येणार आहे आणि यासाठी 1,000 पेक्षा जास्त बसेस शहर आणि नागपूर ग्रामीण मध्ये तयार करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील दुसरा टप्प्याची निधी वितरण जे आहे त्या निमित्तानं सुरू होणार आहे। महाराष्ट्रभरातील 50 लाख महिलांना याचा फायदा होणार आहे। 1,500 रुपये महिना आपण बघू शकतो। या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि हा रॅम्प आपण परत एकदा मी तुम्हाला दाखवतोय। हा रॅम्प जो आहे या रॅम्पवरनं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत, महिलांची भेट घेणार आहे आणि यानंतर स्टेजवर जाणार आहे। ही तयारी आपण बघू शकतो। जवळपास 50,000 महिला या ठिकाणी येणार आहे आणि एक प्रकारे लाडक्या बहिणींचं महायुतीकडून शक्ती प्रदर्शन अशा प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळतात। संपूर्ण नागपूर शहरात महायुतीचे होर्डिंग्स लागलेले आहेत। शिवसेनेकडून किरण पांडव यांनी होर्डिंग्स लावलेले आहे, भाजपकडून या ठिकाणी प्रवीण दटके यांनी होर्डिंग्स लावलेले आहे। संपूर्ण शहरात महायुतीचं वातावरण निर्माण करण्याचा एकूणच प्रयत्न आहे आणि जिल्ह्यातून 50,000 महिला येणार, त्यामुळे रेशीमबागकडे येणारे जड वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे, कारण की वाहतूक कोंडी या ठिकाणी होऊ शकते। दुपारी 1:30च्या सुमारास हा कार्यक्रम सुरू होईल आणि माइलस्टोन असेल, कारण की पूर्व विदर्भाची महत्त्वाचं केंद्र म्हणून नागपूरकडे बघितलं जातं आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। अगदीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।